तर डोंबिवलीतून एक मोठी बातमी म्हणजे आज डोंबिवलीमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीयांनी डोंबिवली बंदची हाक दिलेली आहे आणि या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलंय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 ते 28 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या 3 पर्यटकांचा समावेश आहे। उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असं सहन करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते? कुठे आहेत? ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे। मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आलं ते लोक? त्याचं प्रत्युत्तर काय देणार तुम्ही? पण ही माणसं कुठून आणणार जी गेली आहेत ती? एवढ्यासाठी का आता भारताचे हे माणसं? प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे? अतिथी तेरंगा तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची, ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या। प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे। का आम्ही आमच्या देशात भिवून बघायचं? का भिवून जायचं? का आमच्या हातात हे नाहीये? आम्हालाही कायदा सुव्यवस्था कळते का? कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथं बघायला? स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला पैसा पाहिजे का? आणि आमच्या दारी येतात भीक मागायला मताची। पण राज्य मताची किंमत राहिली आहे कुठे? तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता, तुम्ही खुर्ची पाडता, तुम्ही सरकार बदलून टाकता। आमची मतं राहिलीत कुठे? आमची माणसं राहिलीत कुठे? आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे?